तर मनोज जरांगेंच्या पदयात्रेचा आज 6वा दिवस आहे। जरांगेंची पदयात्रा आज नवी मुंबईमध्ये धडकणार आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंची समजूत काढण्याचे सुद्धा जोरदार प्रयत्न सध्या केले जात आहे सरकारकडून। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव हे पदयात्रेमध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि हा जो मोर्चा आहे लाखोंच्या संख्येचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लोणावळ्यामधून ज्या ठिकाणी आता हा जो मोर्चा आहे तो विसावलेला आहे तिथून चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर दुसरीकडे नवी मुंबई जिथं आज या मोर्चाचा मुक्काम असेल आणि थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा इथं पोहोचेल तिथून आपल्यासोबत विकास मिरगणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आपले प्रतिनिधी त्यांच्याकडून तिकडचे अपडेट घेऊयात। सगळ्यात आधी जाऊया चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर हे लोणावळ्यामध्ये आहे जिथं मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसतंय। चंद्रशेखर काय सांगाल सध्या लोणावळ्यामध्ये काय चित्र आहे? कारण थोड्याच वेळापूर्वी शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला आल्याचं कळालं होतं आणि पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। त्यामुळे कसं चित्र सध्या लोणावळ्यात दिसतंय? फराह, मी सध्या लोणावळा या ठिकाणी आणि याच घरामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील आणि शासकीय जे अधिकारी त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। औरंगाबादचे विभागीय आयुक्त त्याचबरोबर मुंबईतील मंत्रालयातील अनेक अधिकारी जे आहेत या घरामध्ये आतमध्ये बैठक करत आहेत। मराठा आरक्षणावरती तोडगा निघावा या सगळ्या मागणीसाठी आज राज्य शासनाचं जे शिष्टमंडळ जे आहे ते पहाटेच लोणावळ्यामध्ये दाखल झालं होतं आणि मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी सध्या थांबलेले आहेत त्याच ठिकाणी सध्या हे शिष्टमंडळ आलेलं आहे आणि या ठिकाणाहून जे मनोज जरांगे पाटील यांच्या समेत त्यांची बैठक जी आहे ती सुरू आहे आणि या आतमधल्या घरामध्ये सध्या या ठिकाणाहून जी बैठक आहे शासकीय अधिकारी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे। याच्यामध्ये त्यांनी स्वतः मनोज जरांगे पाटलांना मनधरणी करण्याचं काम सुद्धा शासनाचे अधिकारी करत आहेत। खरं तर आपण पाहिलं की आंतरवाली सराटी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघालेलं हे जे भगवं वादळ आहे हे आता लोणावळ्यामध्ये आल्यानंतर कुठंतरी या वादळाला शांत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करते का असं म्हणावं लागेल। कारण राज्य शासनाचे जे शिष्टमंडळ आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे। आतमध्ये मराठा आरक्षणासाठी काम करणारे जे आंदोलक आहेत त्याचबरोबर मराठा समाजासाठी जे काम करणारे नेते आहेत हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे। राज्य शासनातील अनेक जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यामध्ये औरंगाबादचे विभागीय आयुक्त त्याचबरोबर महसूल विभागाचे आणि अतिवरिष्ठ अधिकारी जे आहेत हे सगळे अधिकारी आतमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समेत चर्चा करत आहेत। मराठा आरक्षणाचा तोडगा कशा पद्धतीने काढला जाईल त्याचबरोबर मराठा समाजासाठी ज्या ज्या गोष्टी दिल्या जातील या सगळ्या गोष्टीच्या विषयी या ठिकाणी ची बैठक जी आहे ती लोणावळा येथील एका पोलीस पाटलांच्या बंगल्यावरती मनोज जरांगे पाटील थांबलेले आहेत आणि याच बंगल्यामध्ये आतमध्ये जर आपण पाहिलं की या ठिकाणी सगळी जी आहे ती बैठक सुरू आहे। मनोज जरांगे पाटलांचे सहकारी जे आहेत या ठिकाणी बसलेले आहेत। काय सांगाल कधीपासून ही सगळी चर्चा सुरू? तरी 1 घंटा झालं चर्चा चालू आहे त्यांची। पाटील आहेत, अजून कोणी नाही सांगता येणार मला। राज्य शासनाचे अधिकारी आलेले आहेत, चर्चा सुरू आहे। तुम्हाला वाटतं सकारात्मक सगळा विषय निघेल? सकारात्मक समजी विषय निघेल। मराठा 100% मराठा आरक्षण भेटन। मराठा समाजासाठी जे तुमचा मोर्चा आहे तो आता लोणावळ्यामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणाहून सगळी जी चर्चा आणि बैठक आतमध्ये सुरू आहे। तुम्ही अनेक दिवस मनोज जरांगे पाटलासमेत काम करता, काय आशा तुम्हाला? आम्हाला 100% मराठा आरक्षण भेटेल अशी 100% आशा आहे। काय सांगाल? आम्ही गेल्या 5 दिवसापासून पायी दिंडी करत इथपर्यंत लोणावळ्यापर्यंत आलो। आमच्या शासनाकडून एवढ्या इच्छा आहे की जे जरांगे पाटील ज्या मागण्या करतात त्या लवकर शासनाने पूर्ण कराव्यात व आमचा अंत पाहू नये। आज आमची रात्र न दिवस झोप न कुठला 1 तास झोप घेत नाहीत पाटील। त्यांच्यासोबत सर्व मराठा समाज खूप मोठ्या संख्येने उपस्थित असतो। रात्रंदिवस एक करून आज रात्रीची सभा होणार होती मात्र ती पुण्यामध्ये झाली नाही। आपण काही इतर मराठा समाजाचे आंदोलक आहेत म्हणून जरांगे पाटला समेत जे जे काम करतात आपण बघतो की या ठिकाणी दीपाली सूर्यकांत विकारी यांच्या या सगळ्या बंगल्यामध्ये बैठक सुरू आहे। या विभागाच्या वाकसाई नावाचं जे गाव आहे त्या गावच्या या पोलीस पाटील आहेत, काही बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। आतमध्ये बैठक सुरू आहे, महत्त्वाच्या विषयावरती बैठक सुरू आहे। काय तुम्हाला अपेक्षा, काय काय त्यामधून तोडगा निघू शकतो? आम्हाला वाटतं की बाबा राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यावा
बरं, आपण पाहिलं की राज्य शासनाने या सगळ्या याच्यावरती तोडगा काढावा. मराठा आंदोलकाची सुद्धा मागणी तीच आहे. आतमध्ये मनोज जरांगे पाटील समाजासाठी बैठक घेत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं की दीपाली विकारी बरोबर. यांच्या या सगळ्या बंगल्यामध्ये ही बैठक सुरू आहे. वाकसाई नावाचं गाव आहे लोणावळ्याजवळ, अगदी शेजारी ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे त्याच ठिकाणी बरोबर. हे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते विसाव्यासाठी थांबलेत. काल रात्रभर त्यांनी प्रवास केल्यानंतर आज सकाळी मनोज जरांगे पाटील पोहोचले होते. फरा निश्चितच चंद्रशेखर मनोज जरांगे पाटील हे आज सकाळी पोहोचलेले आहे आणि त्यानंतर शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळते. मागील एक तासाभरापासून ही चर्चा सुरू आहे. आता काय तोडगा निघतो, काय चर्चा होणार आणि यानंतर जरांगे पाटील काय सांगणार, काय भूमिका जाहीर करणार याकडे लक्ष असेलच. दुसरीकडे नवी मुंबईमध्ये तयारी सुरू आहे. हा जो मोर्चा आहे तो नवी मुंबईत काही वेळानंतर धडकू शकतो. त्यामुळे नवी मुंबईमधून विकास मिरगणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. विकास, काय सांगाल? आज संध्याकाळी नवी मुंबईत हा जो मोर्चा आहे लाखोंच्या संख्येनं निघालेला मराठा समाज बांधवांचा, तो नवी मुंबईत धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? मुंबई पुणे जुलाई विकास मिरगणे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र नवी मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केल्याचं दिसून येते. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे शिष्टमंडळासोबत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यातूनच परत जाणार का की मुंबईमध्ये येणार, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत असतानाच दुसरीकडे त्यांनी जो मार्ग सांगितलेला होता मोर्चाचा, त्यानुसार आजचा मुक्काम हा नवी मुंबईमध्ये असणार आहे आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये प्रचंड तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जे अवजड वाहनं आहेत त्यांना नवी मुंबईमध्ये बंदी घालण्यात आली आहे. दुसऱ्या अवजड वाहनांची वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.